अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला जे काही 2-4 शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती। 15 ऑगस्ट 1947 150 वर्ष भारत मातेवर राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रज सत्तेचा शेवट झाला आणि याच दिवशी आपली भारत माता स्वतंत्र झाली। हे स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालं नाही, त्यासाठी 150 वर्ष रोज कुणी ना कोणी तर भारत मातेसाठी बलिदान करत होतं। 150 वर्ष रक्त सांडत होते। हे अत्याचारी इंग्रज आपले किती हाल करत होते म्हणून सांगू? लोखंडाच्या तापलेल्या लाल बुंद आणि लोकांना चटके देत होते। सर्रंग भासताना होणाऱ्या त्रासाने जीवाचे आकांताने माणसं ओरडत होती आणि दुसरीकडे आपल्या देशभक्त मुलावर इंग्रजांनी गोळ्या झाडल्या। हे ऐकून त्यांची घरची माणसं हंबरडा फोडत होती, टाळ पडत होती। जिकडे तिकडे काय झेलवणारं दृश्य पाहायला मिळत होतं। पण या इंग्रजांना काहीच होतं का? थोडी तरी माणुसकी होती का? नाही, ते माणसे नव्हते, राक्षस होते, राक्षस। फिरंगी नावाचा हा सैतान काढून टाकण्यासाठी 150 वर्ष लागली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। प्रथमतः ज्यांनी भारत मातेसाठी रक्त सांडले, बलिदान केले, आपले संपूर्ण आयुष्य भारत मातेसाठी खर्च केले, अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना माझी कोटी कोटी प्रणाम। पण दुसरी महत्वाची गोष्ट मी तर असे म्हणेल की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतातील फक्त 2 पायाची माणसं स्वतंत्र झाली। हा देश नाही, ही भारत भूमी पण नाही। माणूस स्वतंत्र झाला, पण हाच माणूस आता राक्षसी वृत्तीने वागू लागला आहे। भारत भूमीवर अत्याचार करणाऱ्या जुलमी इंग्रज सत्तेला आपण हकलावून दिले आणि आता आपणच भारत भूमीवर अत्याचार करायला सुरुवात केली। खरं म्हणजे तुम्ही माझं बोलणं ऐकून गोंधळून गेला असाल, पण मी आज हा विषय मुद्दाम निवडला। मी आज वेगळ्या पण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहे। महत्वाचेच नाही तर जीवन मरणाच्या विषयावर बोलणार आहे। मला सांगा, ह्या 5 वर्षात भरपूर पाऊस पडला? नाही, एकतर शिरा आणि तोही फारच कमी। बरं, हिवाळ्यात थंडी पडली? नाही नाही नाही। आणि उन्हाळ्यात ऊन? अरे बापरे, दरवर्षी या भयान उष्णतेने एकट्या भारतात हजारो माणसं मरण पावतात। का झालं असं? का बदललं निसर्ग? पूर्वी कसं होतं? नदी नाल्यांना वर्षभर पाणी असायचं, रानावनात प्राणी मात्रांच्या कळपेच्या कळपींताना दिसायची, आकाशात पाखरांचे थवेचे थवे दिसायची, भर उन्हात मोठे डेरेदार झाडाखाली सर्वच प्राणी निवांत आराम करायचे। हिरवागार वृक्ष वेलींनी भारत भूमी एखाद्या नववधू सारखी सुंदर दिसत होती। म्हणून पहाटे होताच चिमण्यांची कोकिलबेल सुद्धा ऐकू यायची। खरंच झाडे, वेली, पशु पक्षी सगळेच आनंदाने नाहून निघत होते। पण या स्वार्थी माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी झाडावर कुऱ्हाड चालवली, पाण्याचा तर इतका प्रचंड वापर केला की त्यासाठी भारत भूमीच्याच म्हणजेच आपल्या आईच्या पोटातच 200-300 फुटापर्यंत बोरची खोल भोकं पाडली। हजारो नाही तर लाखो भोकं पाडली आणि लता वृक्षांनी नटलेली आपली भारत माता पार उजाड करून टाकली। एवढंच नाही तर या स्वार्थी माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी सिमेंटची जंगले उभी केली, 10-10, 20-20 मजल्यांची इमारती उभ्या केल्या, पण त्यासाठी मुख्य प्राण्यांच्या घरट्यावर मात्र बुलडोझर फिरवला। त्यात बिचाऱ्या मुख्य प्राण्यांची कितीतरी पिल्लं मरून पडली असतील देवच जाणे, आणि त्यामुळे त्यात अंगणातील चिमण्याची चिवचिव सुद्धा ऐकू येत नाही। वाघ, सिंह, हत्ती, गिधाड असे कितीतरी प्राणी पक्षी कमी होत आहेत, ते फक्त स्वार्थी माणसामुळेच। कारण जंगलच राहिले नाही तर प्राणी पक्षी राहणार तरी कुठे? म्हणून आता वाघ तर गावोगावी भटकत आहे। शेळ्या, कोंबड्या मिळाल्या तर ठीक, नाहीतर लहान लहान मुलांचे रक्त पित आहे। यात दोष वाघाचा नाही, दोष आहे स्वार्थी माणसाचा। आज आपल्या जिकडे तिकडे काय दिसते तर अजगर सारखे पसरलेले लांब रस्ते, त्यावर आपल्या काय कुठे डांबर आणि अंगाची लाहीलाही करणारी उष्णता। लक्षात ठेवा, एक दिवस उष्णता आपल्या खाणार म्हणजे खाणार, सगळी पृथ्वीच एक दिवस नष्ट होणार। घाबरलात ना? पण घाबरू नका, त्यासाठी एकच करा, झाडे लावा आणि झाडे जगवा। प्रत्येकाने एक तरी झाड लावलंच पाहिजे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही पृथ्वी, ही धरणी माता काही एकट्या माणसाच्या बापाची नाही, सर्व प्राणी मात्रांची आहे। म्हणूनच प्राण्यांवर दया करा, त्यांची काळजी घ्या। बस, पुन्हा चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही। शेवटी मी एकच सांगतो, जसे आपण स्वातंत्र्य
लढत होतो तसे आज मुके प्राणीही स्वातंत्र्यासाठी लढत आहे. आणि एक लक्षात ठेवा, जगे जास्त कोणी नाही त्यास देव आहे. युक्तीप्रमाणे मुक्या प्राण्यांच्या मागे देव उभा राहणार आणि गोडीत ऐकता ठीक, नाहीतर माणसाच्याच अनुभवानेच माणूस जात नष्ट होणार. म्हणून वेळ सावधा. तुम्ही मला एवढासा नातू लागला आम्हाला शिकवायला, तेव्हा जास्त न बोलता मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय भारत.